तर नमस्कार MIDC कामगार मित्रांनो. चला तर मग आता आपण MIDC मध्ये जाऊया. हां बघा लगेच पोचलं. आता MIDC मध्ये आलं म्हटलं की आपल्याला कामच करायला लागतं. फक्त 8 तास भरायची कामं करायची. हां आता इथं गेल्यानंतर तुम्हाला सांगतोय आता मला काम असलं लागलं ना डेंजर. ही कुणी प्लेट जोडली काय मला माहित नाही, पण ही मला प्लेन करायला लावलेलं आणि हे जोडणार कोण होतं ती फक्त मला गावलं पाहिजे. अहो लय ताणून मारलं असतं त्याला. खरंच ही कोण होता जोडणार काय माहिती, जाऊ दे म्हटलो. आता चला तर माझ्या पायाची ताकद दावतो मला. हा कसे सोन्याच्या पायात लय ताकद आहे, फक्त 1.5 किलो दिसतो पण 10 किलो ताकद आहे त्यात. हा कसं आहे तुम्हाला दाखवायला लागते, काहीतरी विचित्र दाखवायला लागते. सांग बरं. आता ही मला घासून एकदम प्लेन करायचं होतं. सप्पय आता सप्पय करण्यात सोन्या एक्सपर्ट आहे म्हणलो. आता ती जाऊन द्या म्हणलो आपण लेक्चरला जाऊया. आता लेक्चरला खरं आलोय बरं का. आता विषय असं झाला नाही, तिथं सगळं लिहिलं इंग्रजीमध्ये. आता पण मला येत नाही इंग्रजी, वाचाय पण येत नाही, लिहायला पण येत नाही. जाऊ दे म्हटलो हे आपल्या काही डोक्याच्या बाहेरला आहे, आपण जाऊया काम करायला. आता काम करायला आलो का नाही खरं. आता तुम्हाला दावतो कसं आहे, 1 मिनिटाच्या दूध तयार करायचं कसं आहे. हे कसे दूध तयार झालं बघा. आता तुम्ही माणसाला प्यायचं आहे. प्यायचं काय नाही, हे आहे गुलंट. आता हिथं आम्ही बरं काढायसाठी कुलंट ही करतो. कसं माहिती आहे, इथं ड्रिलिंग बिलिंग काय ना काय चालतं, त्यामुळे इथं कुलंटची गरज असते. तुमच्या काय गरज डोक्याच्या बाहेरचा विषय आहे, त्यामुळे तुम्ही फक्त बघायचं काम करा. हां आता इथं काम एक्सपर्ट कसं आहे बघा बरं, एकदम CSK मारायला लावलेलं. आता CSK म्हटलं तुम्हाला काय कळणार नाही, फक्त मलाच कळतं. जाऊ म्हणलं तुम्हाला काय लय सांगत नाही. आता काम परफेक्ट झालं म्हणलं का बरं अशी निघते बघा. आणि ह्याच्यापेक्षा 1 नंबर म्हटलं का नाही, तुम्हाला सांगतो सापासारखं निघलं तर म्हणजे ओके, आणि एकदम सरळ स्ट्रेट निघलं का नाही, एकदम एक्सपर्ट माणसानं काढलेलं असतं. थोडक्यात सोन्यानं हां असंच काम करतो बघा सोन्या, फक्त दाखवत नाही कोणाला. चांगल्या म्हणलो पावसाच्या काय गोळ्या चुकलेला काय कळत नव्हतं बरं का. सकाळपासून पाऊस काय कंटिन्यू चालू होता. मला वाटतंय बाबा पावसा म्हणलो गोळ्या बिळ्या काय पोलिओ डोस कमी पडलाय काय तुला, काय तुझं काय खरं नाही बरं का. आम्हाला काय कामधंदा करून देत नाही. तुझं आपलं बस आपलं ओरडत, आम्ही आपलं प्रवीण साहेबाकडे लक्ष द्यायला जातो. प्रवीण साहेब काहीतरी करत होतं बरं का, पण मला काय सांगितलं नाही. प्रवीण साहेबांना विचारलं मी, अहो प्रवीण सर काय करताय तुम्ही, तर म्हणलं सोन्या तू ग बस बरं का, मी आधीच लय टेन्शनमध्ये आहे. अहो तुम्ही तर काय टेन्शनमध्ये असता हो, तुम्ही कधी टेन्शन घेत नाही असं होत नाही. म्हणलं कसलं टेन्शन घेतायस प्रवीण साहेब तुम्ही. म्हणला लग्न होईना सोन्या काय तुला सांगायचं. अरे लग्नाच्या नादाला लागू नग. सोमा तिकडे जाऊन बसलाय बघ. ओके का, थांब तुला दावतो. ओके आहे का सोमार लग्न झाल्यापासून पाक म्हणायला लागलाय लग्न होस्तोवर असं वाटतं की कधी एकदाशी लग्न होतंय, कधी एकदाशी लग्न होते. आणि एकदा लग्न झालं का नाही डोक्यावर दगड ठेवल्यासारखं होतं आणि नको वाटायला लागतं बघ. असं असतं. जाऊ म्हणलो आता पण चला आपण जेवायला जाऊया. आता जेवायला जाऊया बघा आपण मित्रांनो. कॅन्टीनमध्ये पोचलोय आम्ही. आता जेवण करून घेतो, तुम्ही पण तुमची कामं करा. मी जेवल्यानंतर मोठ्यानं बोलेल, माझ्या अंगात ताकद येईल. चला बाय टाटा सी यू. पुढल्या बाटमध्ये भेटूया आपण. हां.